नागपुरामध्ये ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार आहे। ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने एकवटणार आहे। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी या महामोर्चाचं आयोजन करण्यात आले। यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान ओबीसींचा मोर्चा निघणार आहे। विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोर्चा निघणार आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जितेंद्र, साधारण किती वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे? मोर्चा पूर्वीचे जे वातावरण असतं ते वातावरण नेमकं काय सांगते? वातावरण निर्मिती झालेली आहे का मोर्चाची? कारण ज्याप्रमाणे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी विदर्भातील, खास करून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यापूर्वी बैठका घेण्यात आलेल्या आहेत। ओबीसीचे काही संघटना आहेत, नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, त्यांना या मोर्चामध्ये आमंत्रित होण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने निघणाऱ्या या मोर्चामध्ये ओबीसीचे कोणते नेते सहभागी होतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण 12 सप्टेंबरमध्ये मराठा आरक्षणाचा जी आर काढण्यात आलेला आहे, त्या जी आरच्या समर्थनात काही ओबीसी संघटना आहेत तर काही विरोधातही आहेत। आणि जे विरोधात आहेत त्यापैकी प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणजे छगन भुजबळ असतील, लक्ष्मण आठवले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील। विजय वडेट्टीवार तर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, मात्र छगन भुजबळ या मोर्चात येणार का हा प्रश्न महत्वाचा इथे उपस्थित होतोय। आणि एकूणच पाहता या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी होतील असा आयोजकांकडून दावा करण्यात आलेला आहे। सकल ओबीसी समाजाच्या बॅनरखाली हा मोर्चा निघणार असून दुपारी 12च्या सुमारास या मोर्चाला नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथून सुरुवात होणार आहे आणि संविधान चौकामध्ये एका छोटेखानी सभेमध्ये याचं मोर्चाची सांगता होणार आहे। त्यामुळे एकूणच पाहता हा मोर्चा ओबीसी साठी महत्वाचा आहे, कारण जो जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर रद्द करावा ही एकच मागणी या मोर्चाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। कारण सरकारसोबत गेल्या आठवड्यात ओबीसी संघटनांची बैठक झालेली होती, ती बैठक निष्फळ ठरलेली आहे आणि त्यानंतर मोर्चा काढण्यावर जे सकल ओबीसी समाज आहे तो आक्रमक आहे आणि त्यावर ठाम आहे। त्यामुळे आजच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल। या मोर्चामध्ये कोण सहभागी होणार? लक्ष्मण आठवले या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे एकूण नेते कोणते येतात, कार्यकर्ते कोणते येतात, संघटना कोणत्या येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दिवसभर अपडेट्स घेत राहू। तर नागपुरातील या ओबीसी महामोर्चामध्ये नवनाथ वाघमारे सहभागी होणार आहेत। निमंत्रणाची वाट न पाहता मोर्चात सहभागी व्हा, वाघमारेंनी ओबीसींना आवाहन केलंय। आजचा नागपुरातील विराट मोर्चा हा होणार आहे। नवनाथ वाघमारे यांनी माहिती दिली। राज्य सरकार ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसतंय अशी टीका सुद्धा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली। आजच्या मोर्चामध्ये छगन भुजबळ सहभागी झाले तर ओबीसी समाजाचा आत्मविश्वास वाढेल असंही वाघमारे म्हणाले। माझ्या माहितीस तो हा नागपूरचा मोर्चा आणि मेळावा हा आता अतिशय विराट होणार आहे, कारण की सर्व लोकांना कळायला लागलं की राज्य सरकार जाणीवपूर्वक ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसतंय आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपून चाललंय। यामध्ये खरं तर माझ्या मते एक 10 लाखापेक्षा जास्त ह्या मोर्चामध्ये लोक सहभागी होण्याचा अंदाज आम्हाला आहे। अनेक तिथं कार्यकर्ता म्हणून, आंदोलक म्हणून अनेक लोक तिथे येणार आहेत, परंतु प्रमुख तिथे वडेट्टीवार साहेबांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाला आम्ही नक्की जाणार आहोत। लोकांमध्ये जाऊन आम्ही त्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवणार आहोत।